मला विशेषतः ही जी प्रसिद्ध माध्यम इथे आलेली आहेत, मीडियाचे लोक, त्यांना विशेषतः सांगायचं आहे की एक बातमी अशी येते आहे की हायकोर्टानं मराठा जी.आरच्या विरुद्धचं तक्रार जी होती ती फेटाळली आणि मराठा समाजाचा मोठा विजय झाला, अशा बातम्या येत आहेत. मीडिया मंडळींनी नीट ऐकून घ्या. हा जी.आर निघाल्यानंतर अनेकांनी आपापल्या पद्धतीनं जे आहे हायकोर्टाकडे धाव घेतली. त्यातल्या काही लोकांनी जे आहे PIL केलं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, हायकोर्टात. आम्ही त्यांना सांगितलं की हे चुकीचं होईल. म्हणजे आमचे जे वकील होते, अनेक वकिलांशी जे आहे आम्ही 8-10 दिवस समीर भाऊ आणि ते रात्रंदिवस चर्चा करतात. त्यांनी सांगितलं आपल्याला PIL नाही करायचा, आपल्याला रीट करायचं. हे कोर्टातले जे आहेत विषय आहे. आणि मग काय करायचं? मग ज्यांनी PIL केले होते त्यांनी परवानगी मागितली की ठीक आहे, आम्हाला तिकडे रीट करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी. आणि त्यावेळेला जे आहे कोर्टाने सांगितलं त्यापेक्षा जे आहे मी आता इथे तुम्हाला नाकारतो, तुम्ही रीटमध्ये जा. त्यामुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरतोय. आतापर्यंत आम्ही 4 ते 5 रीट ऍप्लिकेशन्स केलेली आहेत. एक केलेला आहे कुणबी सेनेच्या वतीनं, दुसरं केलेलं आहे हे नाभिक समाजाच्या वतीनं, तिसरं माळी महासंघाच्या वतीनं केलेलं आहे, चौथं समता परिषदेचे आमचे एक अधिकारी आहे मंडळी, त्यांच्या वतीनं केलेलं आहे. असे आणखीन 2-4 असे 5-7 रीट ज्याला आपण म्हणतो ते आपण केलेले आहेत. आणि आता त्याचे सुनावणी सुरू होईल. आणि अतिशय काळजीपूर्वक जे आहेत ते सगळे रीट आपण ज्यांनी केलेले आहेत त्यांचे वकील काळजीपूर्वक आपण नेमलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट आहेत. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपली मागणी आहे, एक तर हा जी.आर मागे घ्या किंवा आवश्यक त्या सुधारणा त्या जी.आर मध्ये करा, ही आपली मागणी आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं की निश्चितपणे जे आहे आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, एक इतिहास माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला. मंडल आयोगाच्या अगोदर वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या समाजांना आरक्षण दिलं. त्यावेळी B.D. देशमुख कमिटी फार वर्षापूर्वी नेमली. मराठा समाजाला द्यायचं की त्यांनी सुद्धा सांगितलं देता येणार नाही. कालेलकर हे आणखी 340 कलम आहे संविधानातलं. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हा ओबीसी समाज, ज्याच्यामध्ये आज देशामध्ये हजारो जाती आहेत, आपल्या इथे 374 जाती आहेत.
हा अतिशय गरीब आहे, अडचणीतला आहे. त्यांची माहिती गोळा करा, आयोग निर्माण करा आणि यांना आरक्षण द्यायला पाहिजे. 341 मध्ये त्यांनी दलित समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितलं. 342 मध्ये आदिवासी समाजाला द्या म्हणून सांगितलं. 1.5-2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा भारत सरकारनं आयोग नेमला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी 3-4 कारणं लिहिली त्याच्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं की मी सांगून सुद्धा त्या गरीब समाजासाठी आयोग नेमला गेला नाही. मग कालेलकर आयोग नेमला. कालेलकर आयोगाने सांगितलं की हो, यांना मदत केली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. तो आयोग राष्ट्रपतीला त्यावेळेला देण्यात आला आणि मंत्रिमंडळाला. आता मी त्यात जात नाही, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला कुणाचे मंत्रिमंडळ होतं आणि कोण राष्ट्रपती होते. तो गेल्यानंतर त्यांना परत कालेलकरांना सांगण्यात आलं, ये आपने ऐसा क्यों किया, गलत किया. त्या कालेलकरांनी अगोदर पाठवलेला जो होता आयोग, तो त्यांचा अवॉर्ड द्यायला पाहिजे, त्यात त्यांनी स्वतःचं पत्र लिहिलं की हे जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं देऊ नये. अरे वा, देऊन झाल्यानंतर म्हणतो देऊ नये. लढा चालू राहिला. हा लढा आजचा नाहीये, स्वातंत्र्यापासूनचा लढाई ही सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच. आणि मग मंडल आयोग निर्माण झाला. मंडल आयोग त्याचा सुद्धा अहवाल आला. 10 वर्ष तो सुद्धा दाबून ठेवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ज्या वेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेला तो आयोग त्यांनी बाहेर काढला आणि सांगितलं की हा रिपोर्ट, हा कमिशनचा रिपोर्ट मी मान्य करत आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. त्यावेळेला मी त्यांचं स्वागत केलं. मला वाटतं 7 जून वगैरे याची काहीतरी तारीख असावी, आता आठवत नाही. पण त्या दिवशी लोकसत्ता पण सगळा पेपरला आला मुंबईचा की भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यावेळेला मी शिवसेनेचा आमदार होतो, महापौर होतो, दुसऱ्यांदा आमदार होतो. मी अभिनंदन केलं, वर्तमानपत्र छापून आलं आणि तिथे जे आहे बाळासाहेब ठाकरे आणि आमचे मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर वाढत गेलं ते. आता मी ती फार मोठी कथा मी सांगत नाही, पण मी नंतर ठरवलं की एकाच ठिकाणी बाळासाहेब एक बोलणार आणि मी एक बोलणार, हे काय बरोबर होणार. त्यांचं म्हणणं काय होतं की पोटाला जात नाही, आर्थिक विषयावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाचा ढाचा जो पाया आहे तो आर्थिक विषयावर नाही, तो सामाजिक मागासलेपणावर आहे. आणि समजा आर्थिक आपण मान्य केलं, आज एक समजा हे मुंडे ह्या गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण दिलं. उद्या त्यांनी चांगला धंदा केला आणि श्रीमंत झाले, मग आरक्षण काढायचं. ते शेजारी आहे, ते फार श्रीमंत आहे, दुर्दैवाने धंद्यामध्ये खोट आली, मग ते म्हणतील मला नव्हतं ते द्या आरक्षण. आणि मग किती वेळा काढायचं आणि किती वेळा द्यायचं हे आरक्षण. आरक्षण मुळात हे आहे की 5000 वर्षापासून जे जे समाज पिसलेले आहेत, दबलेले आहेत, त्यांना आरक्षण.
हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आमची लेकरं बाळा काय करतील हो, तुमची लेकरं बाळा, त्यांना सुद्धा आमचं प्रेम आहे. 2 पैसे त्यांना मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं म्हणणंच आहे. पण त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. ओबीसी आरक्षण, दलित आरक्षण, आदिवासी, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा 13% दलित समाजाला आरक्षण आहे, बरोबर. कितीतरी SP, कमिशनर, कलेक्टर, फार मोठे मोठे अधिकारी झाले. आजही झोपडपट्ट्यातून गेलं तर कोण राहतंय बाबांनो? दलित समाजच राहतोय एवढ्या वर्षांनंतर सुद्धा. झाले का ते श्रीमंत? पण आता समज करून दिलेलं आहे, आरक्षण तुम्हाला मिळालं की ताबडतोब सगळ्यांना नोकऱ्या. अरे 20 लाख नोकऱ्या टोटल, 19 लाख. त्याच्यामध्ये 2-3% लोक दरवर्षी रिटायर्ड होतात, तेवढेच भरायचे. किती वाट्याला येतील तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये? दलित, ओबीसी, तुमचे काय ते न भटके, विमुक्त, आपले आदिवासी. पण एक समज करून दिला. आमचे लेकरं बाळा शब्द म्हटलं की बरं, लेकरं बाळा. आणि बाबा तुमची लेकरं बाळा आहेत तशी ह्या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळा आहेत. त्यांची काय कुत्री मांजरं आहेत का रे? ही गरिबी सगळीकडेच आहे. पण तो गरिबी हटवण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन वेगवेगळे कार्यक्रम देते आहे. शेतकऱ्यांच्या ज्या सुखसोयी त्या देत आहेत, कष्टकऱ्यांच्या देत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणासाठी ज्या वेळेला मराठा पुढे मध्ये आणखीच मला सांगतो, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोर्टामध्ये गेलं, कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं. 9 जजेस सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या पुढे गेली केस. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं आरक्षण बरोबर आहे, 27% आरक्षण द्या. 54% ओबीसींची संख्या आहे. 1931 साली ब्रिटिशांनी जनगणना केली. मंडल त्यांनी पण सांगितलं ह्या देशात 54% ओबीसी आहेत. ओबीसी म्हणजे एक जात नाही, अनेक जातींचा समूह आहे. अदर बॅकवर्ड क्लास, वर्ग. मराठा एक जात. ओबीसी 374 जाती महाराष्ट्रात आहे. देशामध्ये हजारो जाती आहेत. आणि या महाराष्ट्रापासून आज महाराष्ट्रात 54% आहेत. बिहारमध्ये जाती गणना केली 63% निघाले. म्हणून आम्ही म्हणतो करा जात गणना करा. 2010ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सरकारला सांगितलं काय म्हणणार. समीर भाऊ भुजबळ त्यावेळेला खासदार होते. त्यांना सांगितलं तू पार्लमेंटमध्ये उभं राहा आणि बोल. ते उभे राहिले. गोपीनाथराव मुंडे त्यांच्या जोडीला आले. मग दोघांनी मिळून सगळे जे आहेत यादव वगैरे अमुक तमुक सगळे जे आहेत, शरद यादव पासून लालू प्रसाद यादव, श्री मायावती, जे कोण होते, मुलायम सिंग वगैरे, सगळे एकत्र झाले. आणि प्रणब मुखर्जींना सांगितलं सभागृहात येऊन पार्लमेंटला ते आम्ही मागणी मान्य करतो. आम्ही ती केस मागे घेतली. पण तिथे आमची फसवणूक झाली. कारण दशवार्षिक जी जनगणना आहे ती सेन्सस कमिशनर असतो, आयुक्त आहे, त्यांचा एक कायदा ते करतात. तुम्ही त्यांना काही खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं तर तुरुंगवासाची सजा आहे. तिथे नाही केलं ते. त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्यांनी आपापलं करावं. गावाचं असेल तर ग्रामविकास खात्याने करायचं आणि शहराचं असेल तर शहर विकास खात्याने करावं, नगर विकास खात्याने. आणि त्याच्यामध्ये सगळं बट्ट्याबोळ झाला. आमची मागणी तेव्हापासून आहे, 2010 पासून.
तेव्हापासून मागणी त्याच्या अगोदरपासून आहे. पण मला आनंद आहे आणि मी प्रधानमंत्र्यांचं त्रिवार अभिनंदन करतो की त्यांनी जाहीर केलं की या वेळेला मी ही जात गणना करणार आहे. अवश्य हा आमच्या होऊच जाऊ द्यात नाही का. आम्ही किती आहोत काय ते कळेल तरी. प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात तुम्ही किती आहेत काय किती आहेत काय हेच चालतं. सुमित्रा महाजन ज्या लोकसभेच्या अध्यक्ष होता त्याच्या अगोदर एक कमिटी 16 खासदारांची नेमली आणि त्यांना सांगितलं ओबीसीचा अभ्यास करा. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं यांना मदत करायला पाहिजे, परंतु यांची माहिती आणि संख्या नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, चिदंबरम आणि पवार साहेब तिथे मेंबर होते. अभ्यास केला, सांगितलं हो यांची माहिती आमच्याकडे नाही. त्यांनी सेन्सस कमिशनरला लिहिलं म्हणजे आयुक्ताला की तुम्ही जेव्हा जनगणना करणार त्यावेळेला यांची जातगणना करा म्हणजे आम्हाला यांना मदत करता येईल. हा फक्त राजकारणाचा प्रश्न नाही आहे. जर हे सगळं झालं आणि हा सगळा डाटा उपलब्ध झाला तर ज्याप्रमाणे दलितांना भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा निधी देतं, आदिवासींना वेगळा निधी दिला जातो, तसा तो निधी मोठ्या प्रमाणावर ह्या ओबीसी समाजाला सुद्धा देशभरामध्ये मिळावा हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यांना आज घरं नाही आहेत, मेहनत अजूनही शिकत नाही आहे, कष्टाची कामं करतायत, आजारपण भोगतायत, अनेक गोष्टी आहेत. त्यासाठी हा पैसा एक मुंडे किंवा एक भुजबळ हे दोघे राजकारणात पुढे आले किंवा 2 पैसे त्यांच्याकडे आले म्हणजे काय अख्खा समाज श्रीमंत नाही झाला. करोडो लोक जे आहेत आज 54% जवळजवळ 8 करोडपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये लोक आजही अडचणीमध्ये आहेत. आणि 93 सालामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं याच्या अगोदर सरकार ठरवत होतं कुणाला किती आरक्षण, याच्यानंतर आयोग नेमायचा, न्यायमूर्तीचा आयोग, ते अभ्यास करतील, त्यांच्याकडे जायचं, ते अभ्यास करून त्यांनी जर सांगितलं मंत्रिमंडळाला तर करायचं आणि त्याप्रमाणे आयोग निर्माण झाले. मी त्यावेळेला शिवसेना सोडली, पवार साहेबांबरोबर आलो. आम्ही सांगितलं आता जालन्याला परिषद झाली, 1 लाख लोक होते, उन्हामध्ये बसले होते. पवार साहेब होते मुख्यमंत्री, मी हाऊसिंग मिनिस्टर, विलासराव होते वगैरे वगैरे अनेक मंत्री. एकच मागणी केली की आम्हाला मंडल आयोगाची अंमलबजावणी करा. त्यांनी महिन्याच्या आत मंडलची अंमलबजावणी करू आणि त्यांनी ती केली. आणि म्हणूनच मी त्यांच्या बरोबर शेवट काँग्रेस आणि ते फुटले 2 पक्ष झाले काँग्रेसचे, तरी सुद्धा मी साहेबांबरोबर राहिलो आणि सांगितलं